प्रमुख पदाधिकारी आहेत, त्यातले नगरसेवक लोकप्रतिनिधी आहेत, त्याचा ताब्यात घेतलं जात आहे। त्याच्यामध्ये आम्ही त्यांना याआधीच परवानगी नाकारलेली होती, परंतु त्यांनी आंदोलकांनी आमचं न ऐकता रस्ता रोको केलेला आहे। तसे रस्त्यावर टायर वगैरे जाळले, त्या याच्यामध्ये आम्ही कायदेशीररित्या जो गुन्हा दाखल होतो त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल करणार आहे। आता सर्व परवानगी आम्ही याची परवानगी चक्काजामची दिलेली नाही आणि सदरचा जो महामार्ग आहे हा कंटिन्यू वाहणार आहे। लोकांची यामुळे अडचण निर्माण झाली, त्यामुळे आम्ही याच्यामध्ये गुन्हा दाखल करणार। आता आम्ही एक 20 ते 22 लोकांना ताब्यात घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आमदार साहेब आहेत व त्यांचे कार्यकर्ते आहेत, तसे काही पंचायत समिती मेंबर, झेडपी सदस्य हे देखील आहेत। नाही, शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे। हा समृद्धी महामार्ग शिवसेनेनं दोन्ही बाजून आज जाम केलेला आहे, कारण कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त आहे। या कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आणि या कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। रस्त्यावर उतरलेलं आहे। आम्हाला हमी भाव कांद्याचा पाहिजे। आज रोजी आम्हाला एक रुपये किलो कांद्याप्रमाणे भाव देत आहे। त्यासाठी शेतकरी आत्महत्या करू आले। यासाठी आम्ही या रस्ता रोको आंदोलन करतोय समृद्धी रस्त्यावर। आम्हाला या शासनानं हमी भाव द्या, तोपर्यंत आम्ही या आंदोलन चालू ठेवणार आहे, असं शासनाला आम्ही आश्वासन देऊ। कांद्याला 80 पैसे भाव आहे। प्रत्येक पिकाचं तुमचं असंच आहे। आम्ही शेतकरी काबड कष्ट करतो, रात्री पाणी भरून आम्ही पीक तयार करतो आणि त्याच्यानंतर आम्ही उत्पन्न घेतो आणि त्या उत्पन्नाला काय म्हणत कवडी मोल भाव। त्याच्यासाठी हे आंदोलन योग्य आहे का नाही आई तुम्ही सांगा लागलं तर, बरोबर आहे का नाही? आणि त्याच्यासाठी आता तर आंदोलन केलं, आणखीन तर पुढल्या वेळेस आम्ही पुरा चक्काजाम म्हणजे पुरा महाराष्ट्र चक्काजाम करणार। आता 80 पैसे कांद्याला भाव आहे, 70 पैसे 80 पैसे।